त्याला आज बनवूया मुगाचा कुरकुरीत असा डोसा। तो डोसा बनवण्यासाठी आपण इथे बघा 1 कप मूग घेतले होते। तर मूग आपले भिजायला घातले होते 6 तासासाठी। त्यात 2 चमच आपण तांदूळ पण भिजायला घातले होते। तर मूग स्वच्छ धुवून तांदूळ आणि मूग स्वच्छ धुवून भिजायला घातलेत बघा। एकदम कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत आपण। तो डोसा नरम नाही पडणार बराच वेळ। तर चला बघूया रेसिपी। तर त्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडे घेतले। यात आपण मूग आणि तांदूळ आपले पूर्णपणे काढून घ्यायचे। त्यानंतर याच्यात आपण 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्यात। 1 हिरवी मिरची तिखटवाली एकच घेतली बघा, जास्त नाही घ्यायची। त्यानंतर आपण इथे 1 चम्मच जिरे टाकूया। आणि डोसा कुरकुरीत होण्यासाठी ना आपण इथे 2 चम्मच रवा टाकायचा। रवा तुम्ही जाड या पातळ कुठला घेतलात आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। रवा टाकल्यामुळे बराच वेळ डोसा कुरकुरीत राहतो। त्यानंतर आपण जे मूग आणि तांदूळ भिजायला पाणी वापरलं तर तेच टाकायचं याच्यात, जेणेकरून ना जाळी पण डोशाला छान येते। त्यात हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया। हे बघा इकडे आपण वाटी घेतली, याच्यामध्ये ना एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आपण, छानपैकी मिश्रण वाटून घेतले। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जास्त पाणी पण नाही टाकायचं। ते बघा पूर्णपणे आपण मिश्रण याच्यात काढून घेतले आणि बारीक तेवढं होईल तेवढं बारीक करा। आता मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही। हे बघा एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही। हे पहा अशा पद्धतीचे आपल्याला हे बघा त्याच्यात आपण चवीप्रमाणे ना मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर एक वेळा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने। आणि याला आपण रवा टाकलाय ना, तर हा रवा फुलण्यासाठी आपण याला 10 ते 15 मिनिटांसाठी ना साईडला ठेवून देऊया, म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलेल आणि मिश्रणला खूप छान अशी जाळी पण येते। तर चला हे साईडला ठेवूया। तर चटणी बनवूया डोश्याला लावण्यासाठी आपण जे बनवणार आहोत। त्यासाठी एक पॅन घेतलाय आपण। तर पॅनमध्ये आपल्याला 2 चम्मच एवढं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की 1 चम्मच आपण जिरे टाकूया। जिरे थोडे तडतडले की 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। त्यानंतर आपण इथे 1 चम्मच एवढी सफेद उडदाची डाळ टाकली बघा। त्यानंतर 1 चम्मचच आपल्याला चण्याची डाळ घ्यायची। चटणी ना आपण मसूर डोस्याला जी लावतो ना ती चटणी बनवतो। तर मी डोस्याला ही चटणी लावून दाखवणार आहे तुम्हाला। त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया आणि खायला खूप छान लागते ही चटणी। 2 ते 3 मिनिटांना आपण ही डाळ परतून घ्यायची बघा स्लो गॅसवरच, म्हणजे व्यवस्थित भाजली गेली ना तर टेस्ट खूप छान येतो चटणीला। त्यानंतर आपण 1 मोठा कांदा घेतलाय। तसा मी कांदा मोठ्या साईजमध्ये तसा कट करून घेतलाय बघा। त्यानंतर 1 टमाटर टाकूया। टमाटर पण थोड्या मोठ्या साईजचाच घेतलेला आहे। तर इथे आपण 3 काश्मीरी मिरच्या बघा मी भिजून ठेवल्या, त्या 5 मिनिटापूर्वीच ठेवल्यात फक्त पाण्यात, म्हणजे याला ना चटणीला कलर पण छान येतो, त्यामुळे आपण टाकणार आहोत। तर मिरच्या तसेच मिक्सरमध्ये वाटावं पटकन म्हणून आपण बघा अशा भिजून घेतल्या थोड्याशा 5 मिनिटासाठी। त्यानंतर आपल्याला याच्यात हे आपलं टमाटर कांदा सगळं पटापट सॉफ्ट झालं पाहिजे, यासाठी आपण याच्यात 1 चम्मच एवढं मीठ टाकूया। आणि याच्यावर आपल्याला झाकण मांडायचं बघा 5 मिनिटासाठी, म्हणजे टमाटर कांदा आपलं मिरची सगळं सॉफ्ट होईल। तर आपण याच्यावर झाकण मांडून 5 मिनिटं झाले बघा। 5 मिनिटानंतर बघूया। हे बघा कांदा टमाटर आपलं व्यवस्थित असं सॉफ्ट झाले। हे पहा एकदम मस्त असं सॉफ्ट झाले। आता आपण गॅस बंद करूया आणि मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये ना एकदम मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही याच्यात। हे बघा पाणी नाही टाकलं मी अजिबात। तर असं व्यवस्थित चटणी आपली तयार झाली। तर चटणी आपण काढून घेऊया। आता इकडे आपल्या मिश्रणला पण 15 मिनिटं झालेत बघा। व्यवस्थित फुलला आहे आपला रवा याच्यामध्ये आणि थोडंसं घट्ट पण झाले बघा। तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि साईडला ठेवूया। तर इकडे आपण आता गॅसवर तवा मांडलाय। तवा व्यवस्थित गरम झालाय। भिड्याचा तवा घेतलाय बघा मी। भिड्याच्या तव्यामध्ये ना पहिली वेळेस डोसा बनवत असाल या तर कधी पण तुम्ही बनवत असाल ना, तर याला कांद्याने तेल लावून घ्यायचं व्यवस्थित गरम झाल्यावर, जेणेकरून डोसा तुमचा चिटकत नाही अजिबात। तर मुगाचा डोसा सहसा चिटकतो आणि कुरकुरीत पण होत नाही, नरम पडतो लगेच। तर भिड्याच्या तव्यात बनवला तर व्यवस्थित छान असा टेस्टी खूप छान लागतो। तर मी याच्यात फक्त 1 ते 2 वेळाच बनवले डोसे। असं तेल लावून घेतले आपण। त्यानंतर आपण याच्यावर पाण्याचं शितडं मारूया।
आणि पुसून घ्यायचे बघा कपड्याने. त्यानंतर आपल्याला याला अजिबात तेल लावायचं नाही, तुमचा डोसा अजिबात चिटकणार नाही बघा. आता मिश्रण टाकूया आपण. तुम्हाला आता ह्या डोशाचा तवा ना जास्त मोठा नाही आहे बघा, बारीक साईजमध्येच आहे. तर मी याला बारीकच बनवणार आहे, जास्त मोठे नाही. तवा जेवढा आहे त्या हिशोबाने आपण बनवूया. तर बारीक 2 चम्मच आहे, हात चम्मच पण छोटा आहे. ते बघा असं एकदा चम्मच मांडला ना तर उचलायचं नाही, असंच फिरवत राहायचं. म्हणजे बघा याला पातळ पण होतो व्यवस्थित आणि जाळी पण खूप छान येते याला. लगेच बनवलं आहे आपण 10 ते 15 मिनटामध्ये, तरी पण बघा याला मस्त अशी जाळी यायला लागली. व्यवस्थित सर्व साईडनी पसरून घ्यायचं आहे आणि याला झाकण नाही मांडायचं, याच्यावर 2 ते 3 मिनटं असंच ठेवायचं आपल्याला लो टू मिडियम गॅसवर. हे बघा 2-3 मिनटं झाले की जी आपण चटणी बनवली ना ती लावून घेऊया. तुम्हाला जर मसूर डोसा बनवायचा असेल, इथे फक्त बटाट्याची भाजी टाकायची आणि कांदा कोथिंबीर, तर तुमचा मसूर डोसा पण तयार होतो लगेच. चटणी हीच लावतात. तर आपण चटणी व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया. मी इथे आज बटाट्याची भाजी नाही लावणार आहे, फक्त असंच बनवायचं आहे मला. तर मुगाचा एकदम पौष्टिक असा डोसा आपला तयार होतो याच्यामध्ये मुलांना देण्यासाठी. तर आपण व्यवस्थित चटणी पसरून घ्यायची. चटणी लावल्यानंतर पण 1-2 मिनटं याला असंच ठेवायचं स्लो गॅसवर. हे बघा हे 2 मिनटं झालेत. डोसा आपण बघूया. हे बघा मस्त कलर आला आहे वरून पण. तर आपण आता अजिबात चिटकत नाही बघा, एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे बघा. तुम्ही आता यानंतर डोश्याला तेल लावायचं नाही अजिबात तव्याला, तरी पण तुमचे डोसे एकदम कुरकुरीत होतात आणि हेल्दी पण आहेत ना, न तेल लावता. तर डोसा तुम्हाला तोडून दाखवते बघा. एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार झाला आहे. हे पहा आपला दुसरा डोसा पण तयार झाला आहे, तो पण बघा. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हेल्दी मुलांसाठी तुम्ही झटपट असे देऊ शकता मुगाचा डोसा बनवून. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये पण सांगा कशी झाली ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.